सध्या ऑनलाईनचा जरी जमाना असला तरी प्रत्येक जण सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचं चित्र पाहायला मिळतं। अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा सोशल मीडियाचा वापर वाढत चाललेला आहे। पण मुलांनी मोबाईलच्या आहारी न जाता किंवा मोबाईलचं व्यसन न लावून घेता आपण योग्य वेळी योग्य तो अभ्यास करावा आणि आपल्या आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण वळणाला एक वेगळी कलाटणी द्यावी, असं महत्त्वपूर्ण प्रतिपादन शरणराज केंगनाळकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलंय। विद्यार्थ्यांनी भविष्यकाळाचा वेध घेताना 11वी व 12वी हा महत्त्वाचा टप्पा आहे। या टप्प्याकडे गांभीर्यपूर्वक विचार करून अभ्यास करावा, त्याचा फायदा भविष्यात नक्की होतो। त्यामुळे भविष्यकाळाचा वेध घेताना उच्च माध्यमिक शिक्षण महत्त्वाचे आहे। आजची पिढी मोबाईलच्या व्यसनाधीन होत चालली आहे, त्या व्यसनाधीनतेपासून लांब असावे। विद्यार्थ्यांनी वाचनाची प्रेरणा घ्यावी, असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरणराज केंगनाळकर यांनी संगपण्णा केंगनाळकर कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यक्रमात व्यक्त केले। श्री संगपण्णा केंगनाळकर कनिष्ठ महाविद्यालयात 11वी विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ झाला। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरणराज केंगनाळकर, प्राचार्य विद्यानंद स्वामी, प्राथमिकचे मुख्याध्यापक कुलकर्णी, प्राध्यापक शावादी, प्राध्यापक मकानदार, प्राध्यापक पिरगोंडे, प्राध्यापक शेडाळ, माढे, बिराजदार आदी उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य स्वामी सर यांनी देखील त्यांच्या मनोगतात विद्यार्थी हा पुस्तक प्रिय असावा, जेणेकरून त्याच्या आयुष्याचा तो शिल्पकार होईल। मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी देखील आपले अनमोल असे मत व्यक्त केले। विद्यार्थी शिस्तप्रिय असावा, क्रीडेविषयी त्याला आवड असावी, असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेडाळ यांनी केले तर आभार शाबादी यांनी मानले।